पण बार्शीला 15 दिवसानं पाणी येते, ह्या संदर्भात आपण काय उपाययोजना केली नाही का? उपाययोजना सुरू आहे. फक्त 6 महिने झाले गेले, 15 दिवसालाच पाणी येतं. आता पूर्वी पावसाची परिस्थिती गेल्या वर्षी एवढ्या पावसानं पाठ फिरवली नव्हती, परंतु ह्या 3-4 महिन्यामध्ये 6 महिने म्हणता येणार नाही, 2 ते 3 महिन्यामध्ये जास्त अडचण झालेली आहे. आता साहजिक आहे की बार्शी शहराची जी आपली पिण्याची पाईपलाईन आहे, ते पाईपलाईन आपल्याला 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी पुरवठा होत जातं, परंतु MSEBच्या वीज खंडितचा अभाव असेल किंवा आपली जी पाईपलाईन आहे ती 25-30 वर्षापूर्वीची जुनी आणि त्याचं होणारं लिकेज, आणि एखादी जर लाईन लिकेज झाली तर त्याचं लिकेज काढायचं काम बुधवार किंवा लाईट गेलेल्या दिवशीच आपल्याला ते काम हातामध्ये घेता येतं. आणि त्याच्यामधलं जर पाणी पूर्णपणे संपलं पाईपलाईन मधलं तर ते काम करता येतं. त्याच्या कारणामुळे जी अडचण होत होती 8-10 दिवसात पाण्याची, आणि ते लिकेजची लाईन सुरळीत आणल्यानंतर पावसाची जी पाठ फिरवली पावसानं आपल्या, त्याच्यामुळं अडचण आपल्याला पाण्याची व्हायला लागली. आणि असं नाही की बार्शी शहराला पाणी पुरवठ्याची 15-20 दिवस झालं, 10 दिवसानं 15 दिवसानं पाणी येतं, असं नाही की आम्ही कुठं दुर्लक्ष करतो. जेवढा आम्हाला प्रयत्न करता येते, जेवढे आम्हाला नागरिकांची सोय करता येते, त्याचा आम्ही प्रयत्नशील आहे. आम्हाला बी काय कुणाला पाणी न दिल्यामुळे आम्हाला आनंद होता ह्याच्यातला भाग नाही. आम्हाला सुद्धा जसं निवडणुकीत आम्ही सांगितलं होतं की आपल्याला फर्स्ट स्ट्रोक मध्ये 296 कोटीची सेपरेट योजना आपल्याला मंजूर झाली होती, परंतु नॅशनल हायवेच्या अडचणीमुळे आपल्याला जो आपली लाईन नॅशनल हायवेच्या रोडच्या खालून येणार होती, ती जर लाईन आपण केली असती तर भविष्यात आपल्याला लिकेज लाईन झाली तर त्याची नॅशनल हायवेला किंवा नॅशनल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला पैसे भरून ती दुरुस्ती करण्यामध्ये आपला नगरपालिकेचा खर्च प्रचंड झाला असता. त्याच्यासाठीच आज राजभू दिल्लीला गडकरी साहेबांना भेटायला गेलेत. येत्या काळात सुद्धा त्याच्या बाबतीत आपल्याला आनंदाची बातमी भेटेल. फक्त बोरचं आणि सगळ्या बार्शीकरांना माहिती की पिण्याच्या पाण्याची सोय कोण करणार आहे. फक्त अडचण अशी आहे की नैसर्गिक बी अडचण झालेली आणि पाईपलाईन बी जुनी झालेली आहे. त्याच्यामुळं बार्शीकर नागरिक 100% आम्हाला समजून घेतील. जिथं पाण्याच्या टँकरची सोय आम्हाला करता येतील, जिथनं मागणी येईल तिथं आम्ही त्या मागणीची पूर्तता करतो. आताच बार्शीवरून येताना कतले मालक मी सोबत होतो, आताच गाडीतनं येता येता आम्ही 2 ठिकाणी टँकर पाठवले. जिथं आम्हाला पाण्याच्या बाबतीत नागरिकांची ओरड येईल तिथं आम्ही त्याची पूर्तता करण्यासाठी तत्पर आहोत. आपण म्हणता की लाईटचा प्रॉब्लेम येतो, तर त्या संदर्भात काय उपाययोजना केल्या का नाहीत आपण? सध्या विद्युत खंडित पुरवठ्यामुळं आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण कंदर येथे 1500 केवीचा एक जनरेटर घेतोय, कुर्डवाडीमध्ये एक 500 केवीचा घेतोय आणि बार्शीमध्ये एक 250 केवीचा घेतोय. अशा पद्धतीने हे 4 ते 5 दिवसात आपल्याकडे जनरेटर उपलब्ध झाल्यानंतर सततचा विद्युत पुरवठा खंडित जो होतो तो होणार नाही, त्याच्यामुळं पाणी पुरवठा हा सुरळीत होईल.